नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन 2021-22 या अंतर्गत आपण PSI STI ASOची तयारी करतो आहोत। STI RCP ॲप्लिकेशनला आपण या ठिकाणी हा संपूर्ण कोर्स डेव्हलप केलेला आहे। याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या सगळ्यांची तयारी आपण करून घेतो आहे। आता या ठिकाणी आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं ते PSI मुख्य परीक्षा पेपर 2 संदर्भात असणार आहे। मित्रांनो पेपर 2 जो आहे तो सेपरेट आहे। PSIचा स्वतंत्र, STIचा स्वतंत्र आणि ASOचा स्वतंत्र। PSIच्या पेपर 2 मध्ये लॉला फार महत्त्व आहे। कायदे जे आहेत या ठिकाणचे हे जे तुमचे 100 प्रश्न आहेत मित्रांनो, 100 पैकी जवळपास या ठिकाणचे 60 प्रश्न हे प्युअरली कायद्यावर आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। आपल्याला याच्यातले 80 प्रश्न प्रत्येक लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत। आपण चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी या लेक्चरमध्ये स्किप करतोय, त्याचे आपण स्वतंत्र लेक्चर्स घेणार आहोत। तर चला STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या ठिकाणी या कोर्सला तुम्ही निश्चित प्रवेश घ्या। तुम्हाला सगळं पूर्व आणि मुख्य परीक्षेचं सगळं मटेरियल ज्यामध्ये ई बुक्स आहेत, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, इतर सगळ्या महत्त्वाचे PDF आहे या भेटणार आहेत। तुम्ही डेमो लेक्चर त्याचे जाऊन खाली बघू शकता, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। या ठिकाणी आपल्या समोर PSI मुख्य परीक्षा 2017चा पेपर आहे। 2017 मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न PSI मुख्य परीक्षेला आले होते, पेपर 2 ला ज्या ठिकाणी पदाचे कर्तव्य, सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी हे घटक असतात, तो पेपर आपल्याला या ठिकाणी आज डिस्कस करायचा आहे। मित्रांनो पहिले 20 प्रश्न जे बुद्धिमत्ता चाचणी आणि करंट अफेअरचे आहेत ते आपण या ठिकाणी स्किप केलेले आहेत आणि 21व्या प्रश्नापासून सुरुवात करतो आहोत। PSI मुख्य परीक्षा 2017 पुन्हा एकदा सांगतो, यातील पेपर 2 कायदे मुख्यत्वे याच्यातले सुरुवातीचे काही प्रश्न सोडले तर नंतर आपल्याला कायद्याचे प्रश्न कसे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे। त्याच्यातले कीवर्ड्स जे आहेत ते तुम्ही नोंदवून घ्या, कोणत्या कलमांवर सातत्याने प्रश्न येत आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील। आणि मला असं वाटतं पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मुख्यचा 1-2 तास डेली अभ्यास विद्यार्थी मित्रांनी केला पाहिजे, तरच तुम्ही मुख्य परीक्षा क्रॅक करू शकणार आहात। बघा पहिला प्रश्न या ठिकाणी थोडक्यात 21 नंबरचा, भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे खालील जिल्ह्यांचा चढता क्रम लावा। तुमच्यासमोर जिल्हे दिले होते, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर आणि लातूर। चढत्या क्रमाने जिल्हे मांडायचे आहे, म्हणजे सगळ्यात लहान जिल्हा सुरुवातीला येणार आहे, 1 नंबरला येणार आहे। इथे जर बघितलं मित्रांनो तुम्ही तर एक लहान जिल्हा या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं तर सगळ्यात लहान जिल्हा आपल्याला लातूर दिसतो आहे 1 नंबरला, सगळ्यात लहान। त्यानंतर जर बघितलं लहानांमध्ये तर दुसरा धुळे हा जिल्हा येणार आहे। आता तुम्हाला यांचे क्षेत्र 1 नंबरला आपण लातूर बघितला, 2 नंबरला धुळे बघतोय। त्याच्यानंतर जर बघितलं तर तिसरा या ठिकाणी क्षेत्रफळाच्या बाबतीत नागपूर, त्यानंतर जळगाव आणि नंतर अमरावती। अशा पद्धतीने हा चढता क्रम आहे। 21 नंबरचा प्रश्न जर बघितलं तर ऑप्शन येतो आहे आपला 2 नंबरचा, म्हणजे तुम्हाला जिल्हे आणि त्यांचे क्षेत्रफळ माहीत असले पाहिजे, हा बोध आपण या प्रश्नातून घेतोय। पुढे जोड्या लावा, शिखर आणि त्यांची उंची, राजगड, शिंगी, त्र्यंबकेश्वर आणि तोरणा उंची दिलेली आहे, तुम्हाला ती माहीत असणे अपेक्षित आहे। 22 नंबरचा प्रश्न बघा, राजगड जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की 1304 एवढी राजगडची उंची आहे की नाही। राजगड एक या ठिकाणी जी यादी दिलेली आहे यादीमध्ये सर्वात उंच आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं। राजगड बाबतीत जर तुम्ही बघितलं तर म्हणजे राजगडची उंची 1376 मीटर इतकी आपण सांगू शकतो। शिंगी जर बघितलं तुम्ही तर 1293 मीटर एवढी उंची आहे। त्र्यंबकेश्वरची 1304 आहे आणि तोरण्याची 1404 आहे, म्हणजे राजगडपेक्षा सुद्धा आणखी उंच शिखर म्हणून आपण या ठिकाणी तोरण्याकडे बघतो आहोत। मित्रांनो किमान तुम्हाला एका शिखराची तरी ॲक्युरेट उंची या ठिकाणी माहीत असणं अपेक्षित होतं, किंवा एक अंदाज तो जो चढता आणि उतरता क्रम म्हणतो आपण तो जरी तुम्ही केलेला असेल तरी सुद्धा तुमचा हा प्रश्न बरोबर येण्याची शक्यता आहे। मुख्य परीक्षेचे प्रश्न आहे त्यांची जी काठिण्य पातळी आहे ती निश्चितच या ठिकाणी जास्त असणार आहे। पुढे जातोय आपण, ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, हा सोपा प्रश्न आहे। याचं उत्तर तुम्ही जर बघितलं बुलढाणा, अमरावती, जळगाव आणि भंडारा, ज्यांचा थोडासा अर्धवट अभ्यास आहे। बघा या ठिकाणी ढाकणा कोलकाज अभयारण्य, आता इथे कट करायचं आहे, आपल्याला माहीत आहे इथे थोडासा अभ्यास तुमचा असेल तर भंडारा नाही आहे, त्यानंतर जळगाव नाही आहे। 23 नंबरच्या प्रश्नामध्ये कट करत जर गेलात तुम्ही तर मला वाटतं उत्तरापर्यंत पोहोचता आहात। आणि हा प्रश्न इतका सोपा आहे की याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, तुमच्यासमोर 2 ऑप्शन दिलेले आहेत,
23चं उत्तर आहे काय आहे कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. काही प्रश्न जे मला अत्यंत सोपे वाटत आहेत आणि यांची उत्तरं जर तुम्हाला येत नसेल तर समजायचं आपण खूप पाण्यात आहे, आपल्याला पाण्याच्या वर यावं लागेल. पुढे जनगणना 2001 प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे व तालुके होते? 2001ची जनगणना ऑप्शन आहे 35 जिल्हे 357 तालुके, 35 जिल्हे 356 तालुके, 36 जिल्हे 358 तालुके, 37 जिल्हे 357 तालुके. 24 नंबरचा प्रश्न जर बघितला मित्रांनो 2001च्या जनगणनेप्रमाणे म्हटले गेले आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तेव्हा 35 जिल्हे आणि 356 तालुके होते. मला आज रोजी सांगा 2011ची जनगणना आपण या ठिकाणी गृहीत धरतोय, आज किती जिल्हे आणि किती तालुके आहेत? आता 11च्या जनगणनेनुसार म्हणणार नाही मी, 2021मध्ये किती जिल्हे आणि किती तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये, हा माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे 25 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. खालील विधाने पहा. पहिले विधान आहे कन्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यामध्ये आहे. दुसरं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80% जलसिंचन उपसा प्रकारचे आहे. आणि तिसरं गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 80% जलसिंचन तलावातून होते. 25 नंबरचा प्रश्न बघा, कन्हेर साताऱ्यात आहे का? यस. कोल्हापूरमध्ये 80% उपसा सिंचन आहे का? यस. गोंदियामध्ये जर बघितलं तुम्ही या ठिकाणी गडचिरोली चंद्रपूरमध्ये 80% जलसिंचन हे तलावातून आहे. मित्रांनो तीनही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. चौथं उत्तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे, कन्हेर सातारा जिल्हा, कोल्हापूर उपसा सिंचन आणि हे 3 जिल्हे जे आहे गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर विदर्भातील, इथे तलावातून जलसिंचन होतं आहे. म्हणजे जे सिंचन म्हणतो आपण, सिंचनाचे स्रोत ज्याला आपण म्हणतो आहे ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. थोडक्यात जलसिंचनाचे स्रोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचे आहेत याचा अभ्यास करणे इथे अपेक्षित आहे. पुढे आपण जाऊया 26 नंबरच्या प्रश्नाकडे. जेव्हा टिंबटिंब यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने धर्मशाळेसाठी काय करू शकतात असे विचारले, तेव्हा त्यांनी पेरींना विनंती केली की धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, येथे राहण्यासाठी त्यांच्याकडून एक पै देखील भाडे घेतले जाणार नाही, तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा. बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. खाली गजानन महाराज, गाडगे महाराज, मंचरपूर सावरेगावचे पाटील आणि देवदत्त घाटे असे ऑप्शन दिलेले होते. मुख्यला इतिहासाचे कसे प्रश्न असू शकतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे बघावं लागेल आणि उत्तर या ठिकाणी जर बघितलं गाडगे महाराज हे आहे. पुढे जावजी दादाजी चौधरी यांनी 1869मध्ये मुंबईमध्ये टिंबटिंब छापखाना सुरू केला. बुद्धिसागर, ज्ञानसागर, कालनिर्णय आणि निर्णय सागर, जावजी दादाजी चौधरी. इतिहास आहे मित्रांनो, मुख्यत्वे महाराष्ट्राचा इतिहास. आणि या ठिकाणी जर बघितलं जावजी चौधरी यांचा छापखाना, त्याला निर्णय सागर असं नाव आहे. पुढे विजोड व्यक्ती ओळखा. बॅरिस्टर जयकर, वासुदेव दास्ताने, अब्दुल सैब आणि अण्णासाहेब भोकरकर. विजोड ज्याला आपण ऑड पर्सन असं म्हणतोय, तिघांचं कार्य सारखं आहे आणि चौथ्या व्यक्तीचं कार्य वेगळं आहे. या ठिकाणी उत्तर आहे अण्णासाहेब भोकरकर, हे वेगळं विधान या ठिकाणी होतं. मग हे वरील 3 व्यक्ती जे आहेत हे कशाशी संबंधित आहे हे निश्चित शोधावं लागणार आहे. पुढे जातोय 29 नंबरचा प्रश्न, जोड्या जुळवा. 12 स्टार्स, सातारा रिव्होल्युशनरीज, ठाणे ग्रुप आणि बेळगाव ग्रुप. आता याच्याशी संबंधित व्यक्ती कोणते? पुढे होतं डॉक्टर आठवले, दिनकर शास्त्री कानडे, काका नाईक आणि गोविंदराव यालगी. जोड्या जुळवा म्हटलेलं होतं. 29 नंबरचा प्रश्न मित्रांनो, इथे जर थोडासा अभ्यास व्यवस्थित असेल तर तुमच्या लक्षात येईल की 12 स्टार ज्याला आपण म्हणतो स्टार्स, त्याच्याशी संबंधित वेगळी व्यक्ती दिनकर शास्त्री कानडे हे आहेत. पुढे सातारा रिव्होल्युशनरीज जर बघितले डॉक्टर आठवले, त्यानंतर ठाणे ग्रुप जर बघितला तुम्ही तर काका नाईक आणि बेळगाव ग्रुप गोविंदराव यालगी. हे नावं निश्चित लक्षात ठेवा, आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तुम्ही जेव्हा PSI मुख्यचा अभ्यास करताय, जे आता एक मुद्दा लक्षात घ्या, आता मुख्य परीक्षेचे जेव्हा मी लेक्चर्स बनवतो आहे, मला माहीत आहे की ते हे लेक्चर्सला पाहिजे तेवढी व्ह्यूज भेटण्याची शक्यता जास्त नाही आहे जशी पूर्वला भेटते, कारण की मुख्यचा अभ्यास करणारे विद्यार्थी खूप कमी असतात. प्रामाणिकपणे मुख्याचा अभ्यास करणारे म्हणजे आधीपासून व्यवस्थित नियोजन करून ते खूप कमी विद्यार्थी असतात. मात्र त्यांना फायदा व्हावा यासाठी आपण मुख्यवर फोकस करतो आहोत. ज्यावर कोणी वेळ देत नाही आहे त्याला आपण वेळ देणार आहोत. पुढे आपण जातो आहे 30 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख
वैद्य म्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती बघा. आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल तुम्ही वाचन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आपण यांना ओळखतो. मग कोणत्या शहरातलं हे द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल याच्या स्त्री विभागाच्या प्रमुख होत्या त्या? मुंबई, पुणे, कोल्हापूर की सुरत? 30 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल कोल्हापूर. काय? कोल्हापूर हे उत्तर आहे. पुढे आपण जातोय 31 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. केंद्रीय पातळीवर अंदाज समितीतील सर्व सदस्य फक्त लोकसभेतीलच असतात. या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधित्व नसते. आणि दुसरं, महाराष्ट्र राज्य पातळीवर अंदाज समितीतील सर्व सदस्य देखील फक्त विधानसभेतीलच असतात. या समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधित्व नसते. बघा, केंद्रीय पातळी आणि राज्य पातळी. समिती कोणती? अंदाज समिती. इस्टिमेट कमिटीवर प्रश्न आहे हे आधी लक्षात घ्या. फोकस करा. कीवर्ड आहे या प्रश्नातला इस्टिमेट कमिटी. त्याच्याबद्दल तुम्हाला वाचावं लागेल मुख्य परीक्षेसाठी. मग काय आहे? पहिला मुद्दा जर बघितला, केंद्रीय पातळीवरील अंदाज समिती सर्व सदस्य लोकसभेतीलच आहे, राज्यसभेतील सदस्य नाही आहे. अगदी बरोबर आहे पहिलं विधान. दुसरं जर मात्र बघितलं तर दुसरं विधान चुकीचं आहे. राज्य पातळीवरील अंदाज समिती संदर्भात जे विधान केलेलं आहे ते मात्र या ठिकाणी चुकीचं आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणून उत्तर या ठिकाणी विधान अ बरोबर हे येत आहे. पुढे जातोय आपण 32 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही? आयरिश थोडक्यात आयर्लंडची जी राज्यघटना आहे, आयर्लंड कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यांच्याकडून कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. मूलभूत अधिकार, त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन. निश्चित फसवणारा प्रश्न होता 32 नंबरचा. इथे जर बघितलं तुम्ही तर बघा, मूलभूत अधिकार कोणाकडून घेतले आपल्याला चांगलं माहीत आहे. फंडामेंटल राईट्स याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्याल. ओके, USA ज्याला आपण म्हणतो अमेरिका, त्यांच्याकडून घेतलं आहे. मग मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धती आणि राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन या 3 बाबी आपण आयरिश घटनेकडून घेतलेल्या आहेत. पुढे 33 नंबरचा प्रश्न. राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे राज्यपालांचा त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. ओके, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ द गव्हर्नर असं आपण त्याला म्हणतो. राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात. ते वटहुकूम कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात. काही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सूचनांशिवाय वटहुकूम काढू शकत नाही. 33 नंबरचा प्रश्न. आणि विधानं कोणती बरोबर आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तो त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. वटहुकूम काढणे हा स्वेच्छाधीन अधिकार नाही आहे, कारण की या ठिकाणी मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागतो किंवा ते देतात, ते लक्षात घ्या. म्हणून पहिलंच विधान इथे चुकीचं आहे. दुसरं, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकूम काढू शकतात, यस बरोबर. कोणत्याही वेळी ते मागे घेऊ शकतात, यस बरोबर. आणि काही बाबतीमध्ये ते राष्ट्रपतींच्या सूचनाशिवाय वटहुकूम काढू शकत नाही, हेही बरोबर. म्हणजे इथे जर बघितलं फक्त अ चुकीचं आहे, म्हणून बरोबर जर बघितलं तर BCD 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत? बघा, फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन. भारतीय राज्यघटनेमध्ये पहिलं, सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे, व्यक्तिगत आणि सामाजिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्चतम पातळी गाठणे, सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, आणि पुढे शास्त्रीय वृत्ती विकसित करणे. 34 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं कोणती कर्तव्य दिलेली आहे असं म्हटलं आहे. आता हे सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण नाही आहे, याचा नाही आहे त्या 11 कर्तव्यांमध्ये समावेश. पुढे जर तुम्ही बघितलं कोणती कर्तव्य दिलेली आहेत असं म्हटलेलं आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे. सॉरी, त्याच्यामध्ये हे आहे सामाजिक अन्यायापासून दुर्बलांचे संरक्षण आहे. दुसरं, व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्चतम पातळी गाठणे. निवडणुकामध्ये मतदान आहे का? नाही आहे. निवडणुकांमध्ये मतदान करणे हे त्याच्यामध्ये अंतर्भूत नाही आहे. B आणि D नंबरचं अंतर्भूत आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. A आणि C अंतर्भूत नाही आहे, म्हणून 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी. भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यामध्ये काय केलं आहे? बघा, स्वातंत्र्य आणि अखंडता, इंडिपेंडन्स अँड इंटिग्रिटी
याच्यासाठी काय कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत? थोडक्यात केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत, घटक राज्यांना अधिक अधिकार दिले आहेत, राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत, मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता भारताचे म्हटले गेले. 35 नंबरचा प्रश्न, खाली ऑप्शन होते फक्त ब आणि स, बी आणि सी आणि डी. 35 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी केंद्राला अधिक अधिकार देणं हे इथे मुख्यत्वे अभिप्रेत आहे, म्हणून उत्तर 1 नंबरचं. पुढे जातोय मी. खालील विधाने विचारात घ्या. कायद्यापुढील समता ज्याला इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणतो आपण, ही संकल्पना मूळची अमेरिकन आहे. तर दुसरं कायद्याचे समान संरक्षण ज्याला इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज म्हणतो आपण, ही संकल्पना ब्रिटिशांकडून घेतली. कायद्यापुढील समता अमेरिकेकडून आणि कायद्याचे समान संरक्षण ब्रिटिशांकडून. दुसरं विधान, कायद्याचे अधिराज्य ज्याच्या अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेची पायाभूत वैशिष्ट्ये असून ती घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. कायद्याचं अधिराज्य कलम 14 असं म्हटलं जाते. तिसरं, राजदूत यांच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी आणि दिवाणी कार्यवाहीपासून संरक्षण दिलेले आहे. 36 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, बरोबर काय? बघा, पहिलं विधान जे आहे बरोबर आहे. कायद्यापुढील समता अमेरिका, कायद्याचे समान संरक्षण ब्रिटिश. दुसरं, कायद्याचे अधिराज्य कलम 14 पायाभूत वैशिष्ट्य बरोबर. मात्र तिसरं, राजदूत असतील किंवा परदेशस्थ असतील यांना फौजदारी आणि दिवाणीपासून संरक्षण आहे का? तर नाही, हे लक्षात घ्या. काय? नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. पुढे मी जातो आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर ए आणि बी, 1 नंबरचा ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी बरोबर होता. पुढे 37 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. केंद्र आणि राज्य यामधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या 11व्या भागातील अनुच्छेद 245 ते 255 मध्ये सांगितले आहेत. केंद्र आणि राज्य यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या 11व्या भागातील अनुच्छेद 256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत. केंद्र आणि राज्य यामधील प्रशासकीय संबंध, बघा वरती कायदेविषयक संबंध कलम 245 ते 255चा उल्लेख आहे, आर्थिक संबंध 256 ते 263चा उल्लेख आहे आणि प्रशासकीय संबंध 12वा भाग म्हणतायत 268 ते 293. 37 नंबरचा प्रश्न, तुम्हाला खाली पर्यायी उत्तर दिले आहेत की काय बरोबर काय चुकीचं. 37 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर विधान जे 1 आहे फक्त ते बरोबर आहे. कायदेविषयक संबंध जे आहे 11व्या भागातील कलम 245 ते 255 मध्ये आहे. मग आता तुम्हाला शोधायचं आहे की आर्थिक संबंध कोणत्या कलमांमध्ये आहे आणि प्रशासकीय संबंध कोणत्या कलमात आहे, कारण की विधान बी आणि सी या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे जातोय मी 38 नंबरच्या प्रश्नाकडे. राज्यपालांच्या संबंधात मुख्यमंत्र्याची खालीलपैकी कोणती कर्तव्य आहेत? बघा, राज्यपालासंबंधी कर्तव्य मुख्यमंत्र्यांचे. पहिलं, मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळविणे. दुसरं, घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करत नाही अशी राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा राज्यपालांना सल्ला देणे. तिसरं, राज्याच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागवतील ती राज्यपालाला पुरविणे. आणि चौथं, राज्य शासनामध्ये नियुक्त करताना राज्यपालाला सल्ला देणे. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य राज्यपालांच्या संबंधात असा हा प्रश्न आहे. 38 नंबरचा हा प्रश्न. मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळवायचे आहे, अगदी बरोबर. दुसरं मात्र जे आहे की घटनात्मक तरतुदीनुसार राज्य सरकार काम करत नाही अशी राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा सल्ला देणे हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य नाही आहे, हे राज्यपालाचं कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या. म्हणून दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं, राज्याच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागवतील ते राज्यपालांना पुरवणे, यस मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. आणि चौथं, राज्य शासनामध्ये नियुक्त करताना राज्यपालाला सल्ला देणे, कोणाचं? मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. म्हणून या ठिकाणी ए, सी आणि डी 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. पुढे जातोय आपण 39 नंबरच्या प्रश्नाकडे. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय? येथे लोकशाही आहे. दुसरं, राष्ट्रप्रमुख लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. तिसरं, संसदीय पद्धती. आणि चौथं, इथे संसदीय पद्धती आहे. आणि चौथं, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिले असते. मित्रांनो, मुख्यचा पेपर बघतोय, 80 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. निश्चितच तुमच्याकडे संयम असला पाहिजे. अर्धवटवीर जे आहेत त्याच्यामधील जर तुम्ही असाल, तुमच्याकडे जर तेवढा स्टॅमिना नसेल की नाही डोक्यावरून जाता येईल सर काहीतरी, तर मग तुम्ही संपलेले आहात.
तुम्ही जिंकणारी व्यक्ती नाही, ते लक्षात घ्या. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याची तुमच्यात क्षमता असेल. मला माहीत आहे बरेचसे मुद्दे अवघड आहेत, डोक्याचा भुगा करणारे आहेत, तुमच्यासाठी नवीन असणार आहेत खूप सारे. मात्र हे नवीन जुने केव्हा होतील? जेव्हा तुम्ही हे बघाल, जेव्हा याचं वाचन कराल तेव्हा जुने होतील. आणि मला अपेक्षित आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघाल, याचा अर्थ तुमच्यामध्ये ती क्षमता तयार होते की अरे मी लंबे रेस का घोडा ज्याला म्हणतात तो आहे. ओके, 39 नंबरचा प्रश्न. 39चं उत्तर जर बघितलं आपण तर काय? बरोबर विधान कोणतं आहे? गणराज्य म्हणजे काय? राष्ट्रप्रमुख हा लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो, त्याला गणराज्य असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी जर बघितलं 39 नंबरचं उत्तर आहे 3 ब फक्त. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न 40 नंबरचा. सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खालील कोणत्या मुद्द्याद्वारे अधोरेखित होते? सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य. द इंडिपेंडन्स ऑफ द सुप्रीम कोर्ट इज शो बाय द फॉलोइंग पॉईंट्स. अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार आहे. न्यायालयाच्या कर्मचारी वर्गाची भरती आणि नियुक्ती. त्यानंतर कार्यालयाची सुरक्षितता. त्यानंतर न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदच्युती यासंबंधी संविधानिक तरतुदी. 40 नंबरचा प्रश्न. काय न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे म्हणून अवमान झाल्यास दंड, यस बरोबर आहे. त्यांचे कर्मचारी तेच नियुक्त करतात, बरोबर आहे. कार्यालय सुरक्षित आहे, कार्यकाल आणि नियुक्ती आणि पदच्युती संबंधी संविधानामध्ये तरतुदी आहेत. या सगळ्या बाबी न्यायालयाचं स्वातंत्र्य अधोरेखित करतात. म्हणून या ठिकाणी 40चं उत्तर आहे 4. पुढे 41 नंबरचा प्रश्न. राज्य माहिती आयुक्त आपले पद ग्रहण करण्यापूर्वी कुणासमक्ष शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल असं म्हटलेलं आहे? राज्य माहिती आयुक्त. आता हे माहिती अधिकार कायदा जो आहे त्याच्या अंतर्गतचे हे प्रश्न आहेत, हे इथे लक्षात घ्या. भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेला त्यांचा प्रतिनिधी, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राज्य माहिती आयुक्त यांना कोण शपथ देत आहे? स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर यांना कोण शपथ देत आहे? 41 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर आहे राज्यपाल देतील किंवा त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी. थोडक्यात राज्यपाल हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पुढे माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगाला टिंबटिंबच्या सारखे अधिकार आहेत. बघा, केंद्रीय माहिती आयोगाला चौकशी करताना कशासारखे अधिकार आहेत? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, फौजदारी न्यायालय आणि दिवाणी न्यायालय. 42 नंबरचा प्रश्न. उत्तर या ठिकाणी आहे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. पुढे 43 नंबरचा प्रश्न. केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असतो. केंद्रीय माहिती आयोग. द सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन शॅल कन्सिस्ट ऑफ. मुख्य माहिती आयुक्त. आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 5 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त. आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. 43 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं 43चं उत्तर तुमचं काय येतं आहे? केंद्रीय माहिती आयोगामध्ये काय असणार आहे? एक तर मुख्य माहिती आयुक्त असणारच आहे, पहिला मुद्दा. त्यांच्यासोबत कोण असणार आहेत? त्यांच्यासोबत आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील एवढे इतर केंद्रीय माहिती. हे 10 पेक्षा अधिक हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मॅक्झिमम 10 असू शकतात आणि ते मुख्य आयुक्त एक. ओके, हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणून उत्तर आहे ए आणि सी, 3 नंबरचं उत्तर. पुढे 44 नंबरचा प्रश्न. माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येते? बघा, अपील किती वेळा करता येऊ शकते तुम्हाला? एकदा, दोनदा, तीनदा की कितीही वेळा? मित्रांनो, यामध्ये 2दा तुम्ही अपील करू शकतात, पहिले अपील आणि दुसरे अपील. पुढे माहिती अधिकार कायदा 2005च्या तरतुदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी किती निश्चित केला आहे? बघा, माहिती आयुक्त किती कालावधीसाठी त्या पदावर राहू शकतात? पहिल्या ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्यापासून 5 वर्षाचा कालावधी. दुसरं वयाच्या 65 वर्षापर्यंत. तिसरं ज्या दिनांकाला त्यांनी आपलं पद धारण केलं त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा त्यांच्या वयाचे 65 पूर्ण होईल इथपर्यंत, म्हणजे दोन्हीपैकी जे आधी घडेल ती. आणि चौथं वरीलपैकी काहीही नाही. 45 नंबरचा प्रश्न. काय आहे कालावधी माहिती आयुक्ताचा? तर मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं उत्तर आहे. एक तर 5 वर्ष मॅक्झिमम किंवा वयाची 65 वर्षे जे आधी पूर्ण होईल ते. म्हणजे त्यांचे जर 5 वर्षे पूर्ण झाले, 65 वर्षे पूर्ण नाही तरी ते त्या ठिकाणी पदावरून खाली होणार. आणि दुसरं, त्यांचे 4 वर्षे पूर्ण झाली मात्र 65 वर्षे पूर्ण होऊन गेले तरी ते पदावरून खाली होणार. जे आधी ते त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल. पुढे सायबर ॲक्ट. संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणारे शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?
शॉर्टकट कशाला म्हणतो आपण? लवकर संपणारा प्रोग्राम, प्रोग्राममधील जवळचा मार्ग, विशिष्ट कळ दाबून दिलेली सूचना आणि वरीलपैकी नाही. 46 नंबरचा प्रश्न. शॉर्टकट विशिष्ट कळ दाबून दिलेली सूचना असं आपण त्याला म्हणतोय. पुढे संगणक परिभाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या GUI या संबोधनाची पूर्ण रूप कोणते? GUI कशाला म्हणतायत तुम्ही? 47 नंबरचा प्रश्न. ऑप्शन जर बघितले, जनरल युजर इंटरफेस, जनरल युजर इंटिग्रेशन, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि ग्राफिक युजर इंटरफेस. GUIचा फुल फॉर्म माहीत असला पाहिजे आणि तो आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. पुढे संगणक टेलिफोन लाईनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? मोडेम, माऊस, स्पीकर, वरीलपैकी नाही. 48 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर जर बघितलं तर ते आहे मोडेम. पुढचा 39 नंबरचा प्रश्न. विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमच्या संबंधाने वापरात येणाऱ्या मेनू या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? मेन्यू कशाला म्हणायचं? मेनू अत्यंत बेसिक कन्सेप्टवर प्रश्न आहेत. पहिलं निवडण्याजोग्या पर्याय वा कृतीची यादी, दुसरं ऑर्डर केलेल्या वस्तू, तिसरं ऑर्डर करावयासाठीच्या उपलब्ध वस्तू आणि चौथं वरीलपैकी कोणती नाही. 49 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं, निवडण्याजोग्या पर्याय वा कृतीची यादी त्याला मेनू असं म्हटलं जातं. लिस्ट ऑफ सिलेक्टेबल ऑप्शन्स ऑर ॲक्शन्स. पुढे 50 नंबरचा प्रश्न. डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रेव्हनन्सने ऑनलाईन तक्रार करण्याकरता किंवा त्यांचे स्टेटस बघण्याकरता जी मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली तिचे नाव काय आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. ई-गव्हर्नन्स, CPG ग्राम्स, CP ग्राम्स म्हणतोय आपण त्याला. त्यानंतर NCT आणि टेल ग्रीव्हन्स असं म्हटलं गेलं आहे. 50 नंबरचा प्रश्न आणि मित्रांनो याचं उत्तर आहे CP ग्राम्स. आता CP ग्रामचा फुल फॉर्म तुम्ही निश्चित नेटवर जाऊन सर्च करू शकतात. पुढे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणारी जी पट्टी असते तिला काय म्हटलं जातं? मेनू बार, टूल बार, टास्क बार की वरीलपैकी कोणती नाही. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणारी पट्टी, या ठिकाणी याचं उत्तर जर बघितलं तर त्याला टास्क बार असं आपण म्हणत असतो, खालच्या बाजूची पट्टी. पुढे मीडिया लॅब एशियाची बहुभाषीय कम्युनिकेशन सिस्टीम ज्याचा उपयोग अपंग व्यक्तींना होतो ती कोणती आहे? PG, ई-सागू, संयोग, ई-मंत्रा. 52 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे अपंग व्यक्तींसाठी बहुभाषीय कम्युनिकेशन सिस्टीम, त्याला संयोग असं नाव आहे. मित्रांनो, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान जे आहे, थोडक्यात संगणक व माहिती तंत्रज्ञान, याचे प्रश्न रिपीट होण्याचं प्रमाण फार जास्त आहे. त्याच्यामुळे जुने प्रश्न जवळपास तोंडपाठच असावेत असं अपेक्षित आहे. पुढे CDACचा N@G या प्रोजेक्टचा उद्देश काय आहे? जग आणि देशाची ग्रोथ प्रोजेक्ट, नॅशनल जिओग्राफिकल प्रोजेक्ट, नॅशनल GPS प्रोजेक्ट, नेटवर्क सिक्युरिटी अँड इंट्रुडर शोधणारा प्रोजेक्ट. या ठिकाणी जर बघितलं 53 नंबरचं उत्तर जे आहे ते शेवटचं आहे, ज्याला आपण नेटवर्क सिक्युरिटी अँड इंट्रुडर शोधणारा प्रोजेक्ट असं म्हटलेलं आहे. पुढे 54 नंबरचा प्रश्न. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने भारतातील होणाऱ्या ई-गव्हर्नन्सच्या व्यवहारांना मोजण्यासाठी रिअल टाईम प्रोजेक्टचे नाव जे आहे ते काय आहे? भारतात होणारे जे ई-गव्हर्नन्स व्यवहार आहे ते कोणत्या पोर्टलद्वारे मोजले जातात? ई-ताल, ई-मेजर, ई-ट्रान्झॅक्शन, ई-बिझनेस. 54 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे ई-ताल. काय? ई-ताल. ई-गव्हर्नन्स व्यवहार याच्यातून मोजले जातात या पोर्टलद्वारे. पुढे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे GI क्लाउड कम्प्युटिंगवर आधारित प्रोजेक्टचे नाव खालीलपैकी कोणते आहे? 55 नंबरचा प्रश्न. क्लाउड किंग, मेघराज, मेटी क्लाउड, CSP क्लाउड. बघा, अत्यंत महत्त्वाचं GI क्लाउड कम्प्युटिंगवर आधारित प्रोजेक्ट. 55 नंबरचा प्रश्न जर बघितला या ठिकाणी तर याचं उत्तर काय येतं आहे? याचं उत्तर येतं आहे मित्रांनो मेघराज हा प्रोजेक्ट. लक्षात राहू द्या. आता मेघराज जे आहे याच्या संदर्भात नोट्स काढणे तुम्हाला गरजेचं आहे. ते सर्च करायचं, त्याच्या नोट्स काढायच्या, म्हणजे एक एक मुद्दा तुमचा क्लिअर होत जाईल. भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबटिंबमधील तरतुदीनुसार मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखी कोणती सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे व शिक्षेस पात्र आहे. कोणत्या कलमामध्ये आहे हे? काय त्याला वेठबिगारी असाही एक शब्दप्रयोग आपण वापरत असतो.
कोणताही मोबदला न देता काम करणे, मित्रांनो कलम 23 आहे. कोणतं? कलम 23. मग कलम 24 कशा संदर्भात आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाचा खालील कलमात वैद्यकीय सुविधा मागता येतात. बघा, कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये वैद्यकीय सुविधा मागता येतात? 6, 7, 8, 9. 57 नंबरचा प्रश्न आणि उत्तर याचं आहे 7वं कलम आहे वैद्यकीय सुविधेसाठीचं. आता हे कायदे सुरू झाले आणि याच्यातली कलमं. पुढे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दोन्ही पक्षांचे ऐकून कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान झाल्यास ते पीडित व्यक्तीच्या टिंबटिंबसाठी व जाब देणाऱ्यास कोणतीही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात. दोन्ही पक्षाचे बोलणे ऐकून घेतले आणि त्या ठिकाणी वाटतंय त्यांना की बाबा या ठिकाणी हिंसा झालेली आहे, तर जी पीडित व्यक्ती आहे तिच्यासाठी आणि तिला जाब देणाऱ्यासाठी कशा पद्धतीचा प्रतिबंध ती करू शकतात? पहिलं म्हटलं आहे संरक्षण, दुसरं प्रतिबंध, तिसरं सहाय्य आणि चौथं सूट. 58 नंबरचा प्रश्न मित्रांनो, संरक्षण. पीडित व्यक्ती जी आहे तिच्या संरक्षणासाठी ना, सरळ लॉजिकल आहे बघा, काही मुद्द्यांची उत्तरं लॉजिकल असतात. पुढे 59 नंबरचा प्रश्न, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकले नाही तर त्यास तुरुंगवासाची 1 वर्षाची शिक्षा आणि टिंबटिंब रुपये असे दंड आहे. संरक्षण अधिकाऱ्यांना दंड 1 वर्षाची शिक्षा तर होणार, मात्र किती? 10,000, 20,000, 30,000 की 40,000? दंड किती होणार आहे? या ठिकाणी दंड होणार आहे 20,000 रुपये. पुढे हुंडा प्रतिबंध कायदा 1961च्या कलम 8B नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन टिंबटिंबची नियुक्ती करू शकतो किंवा नेमणूक करू शकते. हुंडा प्रतिबंध कायदा 1961. हुंडा प्रतिबंध पथक, हुंडा प्रतिबंध अधिकारी, हुंडा प्रतिबंध कक्ष, हुंड्याच्या खटल्यासाठी विशेष न्यायालय. 60 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी उत्तर काय आहे? हुंडा प्रतिबंध अधिकारी जे आहे यांची नेमणूक करू शकतं राज्य सरकार. कलम 8B या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989च्या कलम टिंबटिंबनुसार अनुसूचित जाती जमातींना अत्याचारी वागणूक मिळू शकते अशा जागा ओळखून त्यांना सुरक्षिततेची हमी देणे हे शासनाचं कर्तव्य आहे. कोणत्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे? कलम 20, 21, 22, 23 ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि खूप सारे प्रश्न या ॲक्टवर येतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. 61 नंबरचा प्रश्न उत्तर आहे कलम 21. हे नोटिंग करत चला. कोणती कलम कव्हर झाली? आता तुमचं काय कीवर्ड्स तुम्हाला लिहित चालायचे. पहिल्या रिव्हिजनमध्ये तुमच्या डोक्याच्या वरून जाण्याची शक्यता आहे फार काही, मात्र या ठिकाणी कलम 21 विचारलं गेलं. कलम 21मध्ये काय सांगितलं होतं? ॲट्रॉसिटी ॲक्ट. असं त्या ठिकाणी नोट डाऊन करत चाला सगळे मुद्दे, तर तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्टिंग वाटेल, बोरही होणार नाही. कारण की नवीन टॉपिक आपल्याला निश्चितच थोडासा अवघड वाटण्याची शक्यता आहे. पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विवाह प्रित्यर्थ मोबदला म्हणून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखे म्हणजे हुंडा. हुंड्याची व्याख्या या ठिकाणी दिली. ज्या व्यक्तींना शर्यत कायदा लागू आहे त्याप्रमाणे डावर किंवा मेहर याचा हुंड्यात समावेश होत नाही. 62 नंबरचा प्रश्न बघा. पहिलं, विवाह प्रित्यर्थ एखादा मोबदला देतायत तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. मोबदला म्हणून संपत्ती देतायत किंवा मौल्यवान रोखे देतायत, याला हुंडा म्हणायचं का? यस, याला हुंडा म्हणायचं. आणि दुसरं, शर्यत कायद्याअंतर्गत डावर किंवा मेहर याचा मात्र हुंड्यात समावेश होत नाही. म्हणजे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. 62चं उत्तर 1. पुढे जातोय मी. पुढील दिवस हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा होतो. 26 नोव्हेंबर, 10 डिसेंबर, 26 जानेवारी, 8 मार्च. मानवी हक्क दिन, ह्युमन राईट डे. हा पाठच असावा, तोंडपाठ असावा. 10 डिसेंबर. आरोपीचे मानवाधिकार राज्यघटनेच्या पुढील कलमात संरक्षित केलेले आहेत. आरोपीचे मानवी अधिकार कलम 12, 13, 20 आणि 25. 64 नंबरचा प्रश्न कलम 20. कोणते अधिकार आहेत? हे महत्त्वाचं आहे. ते डबल शिक्षा देता येत नाही वगैरे असे त्या ठिकाणी 3 अधिकार आहेत बघा. निश्चित तुमचा पॉलिटीचा अभ्यास चांगला असेल, तुम्ही एम लक्ष्मीकांत वगैरे व्यवस्थित वाचलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात येईल. पुढे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 2 अन्वये नागरी हक्क याचा अर्थ संविधानाच्या टिंबटिंबद्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 2 नागरी हक्काची व्याख्या काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्या संदर्भातला हा प्रश्न आहे.
65 नंबरचा प्रश्न, अस्पृश्यता नष्ट करण्यासंदर्भात जी कलम आहे ती कोणतं कलम? अनुच्छेद 17. संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केली आपण, बरोबर. एकदम सोपा प्रश्न होता, म्हणजे आधी सगळं नागरी हक्क वगैरे काही जरी उच्चारलेला असेल तरी अस्पृश्यता म्हणलं कलम 17 आम्हाला माहीतच असलं पाहिजे. पुढे नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये गुन्ह्यास साथ देण्यास पुढील शिक्षा आहे. बघा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, तुम्ही एखादा गुन्हा होतोय त्याला तुम्ही सपोर्ट करतायत, मग तुम्हाला कोणती शिक्षा होऊ शकते? पनिशमेंट अंडर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट. गुन्ह्यास दिलेल्या शिक्षे एवढी, गुन्ह्याच्या अर्ध्या शिक्षे एवढी अधिनियमात हे दिलेलं नाही आहे आणि वरीलपैकी नाही. 66 नंबरचा प्रश्न मित्रांनो, गुन्ह्यात दिलेली शिक्षा जेवढी आहे, गुन्हेगाराला जेवढी शिक्षा भेटते तेवढीच त्याला सपोर्ट करणाऱ्याला सुद्धा भेटणार आहे. पुढे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमामध्ये सार्वजनिक अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर जर केलं तर त्याला किती शिक्षा होऊ शकते? ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये 2 महिने, 4 महिने, 6 महिने की 2 वर्ष? 67 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे त्याचं 3 नंबरचं, 6 महिन्याची शिक्षा कर्तव्यात कसूर. पुढे 68 नंबरचा प्रश्न, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा याच्यामध्ये कोणत्या कलमात जगण्याचा अधिकार दिलेला आहे? कलम 1, कलम 2, कलम 3, कलम 4. 68 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे कलम 3. जगण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिलेला आहे? पुढे, स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील कलम टिंबटिंब अन्वये मॅजिस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमेऱ्यात करण्याबाबत तरतूद आहे. बघा, कोणत्या कलमांतर्गत आहे ही तरतूद की सुनावणी कॅमेऱ्यामध्ये केली पाहिजे? स्वेच्छेने करू शकतात किंवा पक्षकाराच्या मागणीनुसार करू शकतात. कोणतं कलम आहे ते? कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा ज्याला म्हणतो आपण, कलम 17, 16, 14 की 15? 69 नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो ते कलम आहे 16. काय? कलम 16 नुसार कॅमेऱ्यात सुनावणी करणे त्या ठिकाणी जर इच्छा असेल तर निश्चित अनिवार्य आहे. पुढे, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 अन्वये प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 1993 साक्षीदाराला बोलावून व हजर राहण्यास सक्ती करून शपथेवर तपासणी करण्याचे टिंबटिंबचे अधिकार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला आहे. कोणते अधिकार आहे? नॅशनल ह्युमन राईट कमिशनला, फौजदारी न्यायालयाचे, दिवाणी न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे की सर्वोच्च न्यायालयाचे? या ठिकाणी जर तुम्ही बघितलं उत्तर तर ते आहे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे. पुढे, मानव अधिकार उल्लंघनाची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय व राज्य मानव अधिकार आयोग टिंबटिंब या काळाची मुदत संपल्यानंतर त्या घटनेची चौकशी करता येणार नाही. म्हणजे किती मुदतीच्या आत त्यांनी एखाद्या घटनेची चौकशी केली पाहिजे? 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष की 6 महिने? 71 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी ती चौकशी झाली पाहिजे, काही मानव अधिकाराचं उल्लंघन होत आहे असं वाटत असेल तर. पुढे, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी करण्यात आला? तोंडपाठ असावा असा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 1948, 45, 69 आणि 1979. 72 नंबरचा प्रश्न, उत्तर आहे 1948चा हा जाहीरनामा आहे वैश्विक. पुढे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम 2005 खाली कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येमध्ये खालील कशाचा समावेश होतो? शारीरिक छळ, लैंगिक छळ, शाब्दिक व भावनिक छळ, आर्थिक छळ. कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येमध्ये काय समाविष्ट आहे आणि काय नाही? खाली पर्यायी उत्तर होते, वरीलपैकी एकही नाही, सर्व. ए आणि सी, बी आणि सी. 73 नंबरचा प्रश्न मित्रांनो, याच्यातून तुम्हाला नोट डाऊन करता येतात मुद्दे. कौटुंबिक हिंसेची व्याख्या, त्याच्यापुढे जे आता उत्तर दिले ते लिहून काढायचं, थोडक्यात शॉर्ट नोट्स म्हणतोय आपण त्याला. या ठिकाणी उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे शारीरिक, लैंगिक, आर्थिक, भावनिक, शाब्दिक हे 5ही प्रकारचे छळ कौटुंबिक हिंसेच्या व्याख्येमध्ये समाविष्ट आहेत. पुढे, सार्वजनिक स्थळावर धूम्रपान केल्यामुळे धूम्रपान न करणाऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांना अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने टिंबटिंब या जनहित याचिकेवर काही निर्देश दिले आहेत व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी केलेली आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे प्रत्येकाला माहीत असावा असा हा मुद्दा आहे. सार्वजनिक धूम्रपानावर बंदी कोणत्या जनहित याचिकेवर केल्या गेली, ती केस कोणती आहे? 74 नंबरचा प्रश्न आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, शीला बारसे, मनेका गांधी, मेहता, मुरली एस देवरा विरुद्ध भारतीय संघ. पाठच असावा असा प्रश्न आहे. मुरली देवरा, काय? मुरली देवरा विरुद्ध भारतीय संघ, युनियन ऑफ इंडिया. पुढे, मानवी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये पुढील न्यायालयाला मानवी हक्क न्यायालय असे संबोधले आहे. कोणत्या न्यायालयाला संबोधलेले आहे? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, सत्र न्यायालय की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी? उत्तर आहे सत्र न्यायालय जे आहे, ज्याला सेशन कोर्ट म्हणतोय आपण, त्याला मानवी हक्क न्यायालय
संबोधल्या गेलेला आहे. पुढे भारतीय पुरावा कायद्यातील कलम 32 जे आहे त्याच्यानुसार जोड्या लावा सांगितलेला आहे. बघा कलम 32(1), 4, 6 आणि 8. पुढे तरतुदी काय आहे? 1 नंबर दिलं आहे, जेव्हा अनेक व्यक्ती भाष्य करतात आणि बाबींशी समर्पक भावना किंवा मतं व्यक्त करतात. दुसरं, सार्वजनिक हक्क किंवा प्रथा, सार्वजनिक किंवा सर्वसाधारण बाबींच्या अस्तित्वाबद्दल व्यक्त केलेले मत. तिसरं, मृत व्यक्तीने त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दलचे व्यक्त केलेले मत. आणि चौथं, रक्ताच्या, विवाहाच्या किंवा दत्तक विधानाच्या संबंधाच्या अस्तित्वाच्या बाबतीत व्यक्त केलेले मत. भारतीय पुरावा कायदा कलम 32 तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावा लागेल, हे याच्यातून व्यक्त होतं आहे. आणि मग या ठिकाणी योग्य जोड्या जर बघितल्या तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की जोडी आपल्याला उत्तर दिलं आहे 3 नंबरचं, म्हणजे 32(1) जे आहे ते मृत व्यक्तीने त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दलचे वर्णन. दुसरं 32(4) जे दिलं आहे ते सार्वजनिक हक्क किंवा प्रथेबाबत अस्तित्वाबद्दलचे मत. त्यानंतर 32(6) जे दिलं आहे ते रक्ताच्या, विवाहाच्या किंवा दत्तक विधानाच्या संबंधाच्या अस्तित्वाच्या बाबतीत व्यक्त केलेले मत. आणि 32(8) याचं उत्तर जे आहे ते 1 नंबरचं आहे की जेव्हा अनेक व्यक्ती भाष्य करतात आणि बाबींशी समर्पक भावना किंवा मती व्यक्त करतात. 32(8) सब सेक्शनवर या ठिकाणी प्रश्न आहेत. पुराव्या कायद्यावर, इंडियन एव्हिडन्स ॲक्टवर हे या प्रश्नातून मला शिकायला भेटतंय आणि तुम्हाला ते शिकावं लागेल असं मला वाटतं. पुढे 77 नंबरचा प्रश्न. 77 नंबरचा प्रश्न, मुंबई पोलीस कायदा 1951 मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवक्षित व्यक्तींना घालवून देण्याबाबतची तरतूद आहे? म्हणजे भिकाऱ्याला तुम्ही कुठेतरी बाजूला हाकलवून लावू शकतात. कलम 57, 57(1)(अ)(2), 57(c) आणि 57(अ). 77 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर मित्रांनो याचं 4 आहे. भिकारी याबद्दल मुंबई पोलीस कायद्यात काय म्हटलं आहे ते आपण बघतोय. कलम 57. भारतीय दंडसंहितेच्या कलम 299 आणि 300 नुसार उत्तर द्या. बघा कलम 299 आणि कलम 300 वर या ठिकाणी प्रश्न आला आहे, म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. इथे म्हणलं आहे बी हा चाबकाने एला मारण्याचा प्रयत्न करतोय, पण यास मोठी दुखापत होईल अशा रीतीने तो मारत नाहीये. ए हा पिस्तूल काढतो तरी देखील बी आपला प्रयत्न चालवितो आहे. त्यामुळे चाबकाचा मार चुकविण्याचा दुसरा मार्ग राहिला नाही असे प्रामाणिकपणे समजून ए हा बीवर गोळी झाडतो आहे आणि बीचा मृत्यू होतो आहे. जर असं घडत असेल तर काय होणार नेमकं? एने बीचा खून केला असं तुम्ही म्हणणार. एने बीचा सदोष मनुष्यवध मात्र केला आहे. तिसरं, एने स्वतःच्या बचावाचा प्रयत्न केल्यामुळे कोणताही गुन्हा केला नाही. वरीलपैकी कोणतेही नाही. 78 नंबरचा प्रश्न कलम 229, 299 आणि 300 बद्दलचा हा प्रश्न आहे. 78 या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, एने बीचा सदोष मनुष्यवध मात्र केला आहे असं उत्तर आपल्याला द्यावं लागतं 78चं. पुढे 79 नंबरचा प्रश्न, भारतीय दंडसंहिता 1860 कलम 498(अ) वर या ठिकाणी प्रश्न आहे. विवाहित स्त्रीचा पती अगर त्याचे नातेवाईक यांनी जर विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक दिली तर ती टिंबटिंब पावे तो शिक्षा आणि दंड आहे. बघा हे 498 कलम आपल्याला माहीत आहे, आपण वारंवार ऐकलेलं असतं. किती शिक्षा होऊ शकते? 79 नंबरचा प्रश्न, 2 वर्षे, 5 वर्षे, 3 वर्षे, 7 वर्षे. उत्तर आहे 3 नंबरचं, 3 वर्षे एवढी शिक्षा त्या ठिकाणी आहे. पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील दंडाधिकाऱ्याकडे फिर्यादी संदर्भात जोड्या लावा. फौजदारी प्रक्रिया संहिता, ओके, क्रिमिनल प्रोसिजर 19, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. कलम आणि त्यातल्या तरतुदी 200, 201, 202, 203 पाठ असावी ती कलम. आदेशिका काढण्याचे, लांबणीवर टाकणे, फिर्याद फेटाळणे, फिर्यादीची साक्ष तपासणी, प्रकरणांची दखल घेण्यास सक्षम नसलेल्या दंडाधिकाऱ्याने अनुसरायची प्रक्रिया. 88 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं. 200 नंबरचं कलम जे आहे फिर्यादीची साक्ष तपासणी. 201 नंबरचं कलम जे आहे प्रकरणांची दखल घेण्यास सक्षम नसलेल्या दंडाधिकाऱ्याने अनुसरायची प्रक्रिया. 202चा आहे आदेशिका काढण्याचे, लांबणीवर टाकणे. आणि 203चा आहे फिर्याद फेटाळणे. महत्त्वाची अशी ही कलमं CRPC ॲक्ट अंतर्गत लक्षात ठेवावी लागतील. पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC अंतर्गत कलम 166(अ) आणि 166(बी) दुरुस्ती कायदा 1990
प्रमाणे समाविष्ट केलेली दिनांक टिंबटिंबपासून अंमलात आलेली आहे. बघा, कधीपासून हे अंमलात आलेलं आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि मग या ठिकाणी खाली विविध ऑप्शन आहेत. 1990चे आणि त्या ठिकाणी तारखा विचारले. 19 फेब्रुवारी 1990 ही तारीख आता तुम्हाला तोंडपाठ करून ठेवावी लागेल, कारण की जे प्रश्न विचारले गेले ते तर आमची चुकायलाच नको रिपीट झाल्यानंतर. पुढे भारतीय पुराव्याच्या कायद्यातील कलम टिंबटिंबनुसार खालील निर्णायक पुरावा किंवा प्रमाण याबाबत व्याख्येचे स्पष्टीकरण दिले आहे. निर्णायक पुरावा कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या कशा दिली आहे, कोणत्या कलमात? 2, 4, 6, 3. 82 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे 2, म्हणजेच कलम 4 मध्ये निर्णायक पुराव्याची व्याख्या आहे. पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 2 नुसार जोड्या लावा. बघा, कलम 2 फौजदारी प्रक्रिया संहिता, अधिसूचनेची व्याख्या, दोषारोपाची व्याख्या, दखलपात्र अपराधाची व्याख्या आणि चौकशीची व्याख्या. कलम 2 ख ग छ ड, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं तर BCGM असं म्हटलं गेलेलं आहे. 83 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, 2 ख मध्ये जे सांगितलेलं आहे ते आहे दोषारोपाची व्याख्या. ग मध्ये जे सांगितलेलं आहे ते आहे दखलपात्र अपराधाची व्याख्या. छ मध्ये जे सांगितलेलं आहे ते आहे चौकशीची व्याख्या. आणि ड मध्ये अधिसूचनेची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे 1 नंबरचं उत्तर 83चं आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे 84 नंबरचा प्रश्न. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2 द नुसार, त्याला 2R असंही म्हटलं जाऊ शकतं, पोलीस अहवाल म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी टिंबटिंब उपकलम 2 प्रमाणे न्यायाधीशाकडे पाठविलेला अहवाल होय. पोलीस अहवाल कलम 171, कलम 173, कलम 172, कलम 174. बघा, अत्यंत महत्त्वाचं फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC अंतर्गत कलम 2 द या कलमावर हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं उत्तर आहे कलम 173 उपकलम 2, हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 24 नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीचा गैरलाभ व्हावा किंवा एखाद्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणती गोष्ट करतो तेव्हा ती गोष्ट टिंबटिंब करतो असं म्हटलं जातं. काय? नकलीकरण, कपटीपणाने, अप्रामाणिकपणाने की गैरलाभहानी. 85 नंबरचा प्रश्न. त्या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो अप्रामाणिकपणाने किंवा त्याला डिसऑनेस्टली असं म्हटलं जातं. कलम 24 भारतीय दंडसंहितेचं एकदा व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर भारतीय पुरावा कायद्यातील कलम 106 नुसार उत्तर द्या. ये रेल्वेतून बिना तिकीट प्रवास करीत होता असा त्याच्याविरुद्ध दोषारोप होता. त्याच्याजवळ तिकीट होते ही सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आरोप आहे तुमच्यावर. समजा की तुम्ही बिना तिकीट प्रवास करता आहात. पुरावा कायदा काय म्हणतोय? कलम 106 काय म्हणतोय? कोणाला सिद्ध करायचं आहे ते? 86 नंबरचा प्रश्न. येवर आहे ती जबाबदारी पोलिसांवर आहे, तिकीट तपासणीसावर आहे की सरकारी वकिलावर आहे? ती जबाबदारी त्या येवरच आहे की तिकीट माझ्याजवळ होतं, ते त्याला सिद्ध करायचं. ते हरवलंय की काय केलंय की कुठे ठेवलंय ते त्याला सांगायचं आहे. पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील न्यायदानाच्या कामावर परिणाम करणाऱ्या अपराधाबाबतचे उपबंधाला अनुसरून जोड्या लावा. कलम दिले, तरतुदी दिलेली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तरतुदी काय आहे? अवमानाच्या विवक्षित प्रकरणावरील प्रक्रिया, वाद खर्चाचा आदेश देण्याचा अधिकार, खोटा साक्षी पुरावा देण्याच्या अपराधाबाबतच्या संपरीक्षेसाठी संक्षिप्त प्रक्रिया, माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विना दोषारोप सुटका. कोणत्या कलमामध्ये कशाची तरतूद आहे? 87 नंबरचा प्रश्न. उत्तर या ठिकाणी डायरेक्टली सांगतोय 3, म्हणजे कलम 342 मध्ये वाद खर्चाचा आदेश देण्याचा अधिकार आहे. 344 मध्ये खोटी साक्ष पुराव्यासंदर्भात प्रक्रिया आहे. 345 मध्ये अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया आहे. आणि 348 मध्ये माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विना दोषारोप सुटका आहे. पुढचा 80 नंबरचा प्रश्न. भारतीय दंडसंहिता 1860 कलम 231 नुसार जो कोणी कोणतेही नकली नाणी तयार करील किंवा जाणीवपूर्वक त्याच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील त्याला टिंबटिंबापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्य दंडासुद्धा पात्र होईल. भारतीय दंड संहिता 231 नंबरचं कलम आहे नकली नोटांसंदर्भात. त्याला किती शिक्षा होऊ शकते? 7 वर्षीय, 5 वर्षीय, 3 वर्षीय की 2 वर्षीय? मित्रांनो, उत्तर आहे 7 वर्षापर्यंत शिक्षा या ठिकाणी त्याला होऊ शकते. पुढे
मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम टिंबटिंबनुसार प्रत्येक पोलीस अधिकारी सार्वजनिक जागेमध्ये झडती घेऊ शकतो. कोणत्या कलमानुसार? 67, 75, 65 की 69? 89 नंबरचा प्रश्न कलम 65 नुसार. पुढे मुंबई पोलीस कायदा 1951 मध्ये कलम 33 की जे खाद्यपदार्थ, परमिट रूम, बिअर बार यामधील नृत्याविष्कारावरील बंदी आणि परिणाम स्वरूप तरतुदींसाठी खालीलपैकी कोणत्या साली दुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आली? कलम 33 कधी समाविष्ट करण्यात आलेले आहे मुंबई पोलीस कायद्यामध्ये? 2004, 5, 8 की 9? या ठिकाणी उत्तर आहे 2005 मध्ये हे समाविष्ट करण्यात आले आहे. आपण ज्याला बिअर बारवरील ते बंदी वगैरे म्हणतोय त्या संदर्भात. पुढे भारतीय पुरावा कायद्यातील कलम 30 व्यवस्थित वाचायचा आहे. विरुद्ध सी खुनाचा खटला चालू होता. आणि बी यांनी सीचा खून केला हे दर्शविणारा पुरावा होता आणि बी म्हणाला ए आणि मी मिळून सीचा खून केला. सदरील बीचे निवेदन न्यायालय काय करेल? एच्या विरोधात विचारात घेणार नाही, एच्या विरोधात विचारात घेईल, ए आणि बी यांच्या विरोधात विचारात घेईल आणि बीच्या विरोधात विचारात घेईल. 91 नंबरचा प्रश्न. बीचे निवेदन एच्या विरोधामध्ये विचारात घेणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे 92 नंबरचा प्रश्न. मुंबई पोलीस कायदा 1951च्या कलम 7 नुसार खालीलपैकी कोणते वाक्य चूक आहे? कलम 7. राज्य शासन आयुक्तांची नेमणूक करते. आयुक्त आपली कार्य, कर्तव्य, जबाबदाऱ्या महासंचालक, महानिरीक्षक यांच्या नियंत्रणास अधीन राहून वापरतात. आयुक्त जिल्हा दंडाधिकारी किंवा अधीक्षकांच्या प्रभावाखाली असतात. या कायद्यान्वये किंवा राज्य शासनाच्या निर्देशित केल्यानुसार आयुक्त अधिकाराचा वापर करतात. 92 नंबरचा प्रश्न. कलम 7 मुंबई पोलीस कायदा 1951. उत्तर काय आहे? चुकीचं जर बघितलं, तिसरं चुकीचं आहे. पहिलं, राज्य शासन आयुक्ताची नेमणूक करते, बरोबर आहे. दुसरं, ते आयुक्त महासंचालक आणि महानिरीक्षक यांना अधीन आहेत, बरोबर. पुढे आयुक्त जिल्हा दंडाधिकारी व अधीक्षकांच्या प्रभावाखाली असतात का? तर नाही, ते चुकीचं आहे. या कायद्यान्वये किंवा राज्य शासनाच्या निर्देशित केल्यानुसार आयुक्त अधिकारांचा वापर करतात, ही बरोबर आहे. 92चं उत्तर 3. पुढे 93 नंबरचा प्रश्न. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2 प नुसार सरकारी अभियोक्ता म्हणजे कलम टिंबटिंबप्रमाणे नेमणूक केलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्यात सरकारी अभियोक्त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश आहे. 93 नंबरचा प्रश्न. 93चं उत्तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर कलम किती आहे? फौजदारी प्रक्रिया संहिता. या एकाचं उत्तर तुमच्यासाठी मी ठेवतो आहे. 93चं उत्तर तुम्ही शोधा. बघा पुस्तकं, आपल्याला थोडीशी शोधण्याची सवय लागावी. सरकारी अभियोक्ता, ज्याला पब्लिक प्रोसिक्युटर म्हणतोय, अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे. एकच प्रश्न विचारला एवढ्या प्रश्नपत्रिकेत, ज्याचं उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. थोडंसं पुस्तक चाळण्याचा प्रयत्न करा कायद्याचं. बघा फौजदारी प्रक्रिया संहितेतल्या कलम 2.5 मध्ये काय म्हटलेलं आहे. थोडं आपल्याला आता घुसावं लागेल मध्ये. पुढे मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कोणत्या कलमामध्ये रेल्वे पोलिसाच्या नेमणुकीची तरतूद आहे? बघा, रेल्वे पोलीस कोणत्या कलमानुसार? 22, 24, 21 ब की 23? 94 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे कलम 23 नुसार. पुढे मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 35 मध्ये केलेली तरतूद टिंबटिंबशी संबंधित आहे. मुंबई पोलीस अधिनियमावर प्रश्न कशा पद्धतीचे येत आहेत? कलम 35 मध्ये काय म्हटलं आहे? प्रेताचे दहन, दफन, इतरत्र जागी करणे, नियम करणे संबंधी. दुसरं, गायन वादन, आवाज, गोंगाट याला मनाई. तिसरं, रस्त्यावर अडथळे आणणे, वाहतूक थांबविणे ते. आणि चौथं, आयुक्त जिल्हा निरीक्षकांना व इतर अधिकाऱ्यांना जनतेस आदेश देण्याचे अधिकार. 95 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर जर बघितलं, कलम 35 नुसार प्रेताचे दहन, दफन, इतरत्र जागी करणे, प्रतिबंधित जागा सोडून नियम करण्यासंबंधितलं हे कलम आहे. महत्त्वाचं कलम आहे. पुढे मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत वरिष्ठ ते कनिष्ठ ते हुद्द्यांचा क्रम लावा. बघा, पोलीस खात्यातील क्रम यावर आपण एक स्वतंत्र लेक्चर बनविलेलं आहे. मित्रांनो, पोलीस PSI मुख्य परीक्षेचे जे लॉ आहेत या कायद्यासंदर्भात PSI शारदा मॅडम यांचे लेक्चर्स ऑलरेडी आपण आपल्या कोर्समध्ये अव्हेलेबल करून दिलेले आहेत. PSI STI ASOचा जो आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये ते लेक्चर्स आहेत. निश्चित तुम्ही ते बघू शकतात. तुम्हाला या सगळ्या कायद्यांचे लेक्चर्स तिथे भेटणार आहेत. पुढे मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत वरिष्ठ ते कनिष्ठ असा क्रम लावायचा आहे.
कोणता? पोलीस नाईक, पोलीस हवालदार, पोलीस जमादार, पोलीस शिपाई. 96 नंबरचा प्रश्न. उत्तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर त्याचं आहे वरिष्ठ ते कनिष्ठ म्हटलंय ना. सगळ्यात वरती जर बघितलं तुम्ही पोलीस जमादार येईल, यामध्ये 2 नंबरला पोलीस हवालदार, त्यानंतर पोलीस नाईक आणि नंतर पोलीस शिपाई. बघा, जमादार, हवालदार, नाईक आणि शिपाई असा तो उतरता क्रम या ठिकाणी आहे. पुढे मुंबई पोलीस अधिनियम कलम 1951 टिंबटिंब अन्वये. कोणत्या कलमान्वये? राज्य शासनाला ज्या क्षेत्रात त्याच्यामध्ये असा बेकायदेशीर जमाव जमला होता ते क्षेत्र अशांत क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951, बॉम्बे पोलीस ॲक्ट 1991. 97 नंबरचा प्रश्न आणि ते कलम आहे 51(1)(अ). पुढे जातोय मी 98 नंबरच्या प्रश्नाकडे. भारतीय दंड संहितेमधील कलम 121 नुसार भारत सरकार विरुद्ध युद्ध करणे, प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास चिथावणी देण्याच्या अपराधाबद्दल कोणते विधान चुकीचे आहे? कलम 121 भारतीय दंड संहिता. मृत्यूदंडाची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा, उच्च न्यायालयासमोर खटला चालविला जातो, अजामीनपात्र गुन्हा, आपसात न मिटवता येणारा गुन्हा. 98 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे उच्च न्यायालयासमोर या ठिकाणी खटला चालवला जातो. कलम 121 भारत सरकार विरुद्ध युद्धाचा प्रयत्न आहे. त्यानंतर मुंबई पोलीस कायदा 1991 नुसार जोड्या लावा. कलम आणि तरतुदी. हा कायदा फार महत्त्वाचा आहे. लोकांसमोर असभ्य वर्तन, पायवाट अडवणे, रस्त्यावर किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ काहीतरी आक्षेपक कृत्य करणे, त्यानंतर शांततेचा भंग व्हावा या उद्देशाने गैरवर्तन करणे. कोणत्या कलमामध्ये कशाचा उल्लेख आहे? मित्रांनो, कोणते कलम विचारले जात आहेत ते मला वाटतं या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहेत. आपण PSIच्या सगळ्या मेन्सच्या प्रश्नपत्रिका येणार आहे. सगळे जेव्हा तुम्ही बघाल, सोडवाल, त्याच्या नोट डाऊन कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कोणते कलम मला तोंडपाठच असली पाहिजेत. या ठिकाणी उत्तर जर बघितलं तुम्ही 99चं एक आहे, म्हणजे 103 नुसार पायवाट अडवणे, 105 नुसार ते जे क्षोभक कृत्य म्हणतो आहे आपण ते, त्याच्यानंतर 110 नुसार लोकांसमोर असभ्य वर्तन आणि 112 नुसार शांततेचा भंग या उद्देशाने गैरवर्तन. 100 नंबरचा प्रश्न आहे मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 2(11) अन्वये पोलीस अधिकारी या संज्ञेचा अर्थ या अधिनियमा अन्वये नेमलेली किंवा नेमली असल्याची समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणती व्यक्ती असा होतो? तीत कलम टिंबटिंब किंवा टिंबटिंब अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अप्पर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो. अत्यंत महत्त्वाचा आहे कलम 2(11) पोलीस अधिकारी कोणत्या कलमा अन्वये नेमलेला. 100 नंबरचा प्रश्न. खाली विविध ऑप्शन तुम्ही बघतायत. उत्तर कलम 21 आणि कलम 22 या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं 2 नंबरचं उत्तर. मित्रांनो, अशा पद्धतीने PSI मुख्य परीक्षेचा पेपर 2